नमस्कार, मी ओटी सर. आज आपण जी काही CTETसाठी जे मराठी विषय ज्या विद्यार्थ्यांनी काय केली तर भाषा म्हणून निवड केली असेल, त्याचे जे काही PYQ आहे, हा जो PYQ आहे जे आपण बघत आहोत, हा 31 जानेवारी म्हणजे 31 जानेवारी 2021चा PYQ आहे. आता याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की सर ही जी CTET जी परीक्षा आहे ही CTETची परीक्षा हे पास करणे का आवश्यक आहे? तर CTETची परीक्षा पास करणे 2 गोष्टीसाठी आवश्यक आहे. पहिली गोष्ट, अगदी महत्त्वाची गोष्ट, की घरच्या लोकांचे आणि बाजूच्या लोकांचे ताणे बंद करण्यासाठी आवश्यक आहे. ही पहिली गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बापू. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका कुठेही समजा काय करायचं असेल, एक गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर ही परीक्षा पास करावी लागेल. आता दुसरा प्रश्न असाही विचारू शकता की गुरुजी तुम्ही असं कोट गीट घालून असं काऊन शिकवता जी? पहिली गोष्ट, झल्ली माणसाची कोणी ऐकत नाही. आणि दुसरी गोष्ट असं आहे बापू की अशी थंडीचे दिवस आहेत, समजा स्वेटर घातला असता, तुम्ही म्हणले असता गुरुजी असाच माणूस आहे, म्हणून स्वेटरच्या बदला काय करायचा तर ब्लेझर घालायचं, बस 2च गोष्टी. तर आता ओटी सरांचं एकच आहे, नो फालतूच्या बाता, फक्त आपण काय करायच्या, कामाच्या बाता करायच्या. तर बघा, जेव्हा ही मराठीचे जेव्हा, मग ते तुमची भाषा 1 असो किंवा भाषा 2 असो, कोणताही पेपर असो, इथं 30 मार्क जे असतील, 30 पैकी तुम्हाला जे 15 मार्क्स आहेत ते भाषेवर आणि बाकीचे जे 15 मार्क आहेत त्याचे अध्यापनशास्त्रावर येतील. तर आपण काय करूया, आपण जे उतारे येतात, जवळजवळ एक गद्य आणि एक पद्य येतो, कसा उतारा येतो PYQ आपण बघत आहोत. आपण अगोदरच बोलला आहे, हा PYQ केव्हाचा आहे तर 31 जानेवारी 2021चा आहे. हा PYQ आपण बघूया काय आहे. तर तुम्ही काय करायचं, समजा सबस्क्राईब करायला नाही सांगत, तुम्ही फक्त मला 5 मिनिटाचा वेळ द्या, तुम्हाला नक्की आवडेल, आवडल्याच्या नंतर सबस्क्राईब करा, नाही तर जाऊ द्या, काही गोष्ट नाही. फक्त एवढंच करा की जर तुम्ही हा व्हिडिओ जर मोबाईलमध्ये बघत असाल तर फक्त मोबाईलची स्क्रीन तुम्ही आडवी करा, जेणेकरून ओटी सर सुद्धा चांगले दिसतील, म्हणजे मोठे मोठे दिसतील, आणि जे काही आपलं प्रश्नपत्रिका आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिळेल. तर आपण काय करूया, प्रश्नपत्रिका वाचून घेऊया. तर काय म्हणत आहे, पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायांची निवड करा. बघूया आपण काय आहे. ज्याला ग्रंथसंग्रह असे सुंदर आणि भारदस्त नाव द्यावे असा पुस्तकांचा साठा खरे तर माझ्यापाशी नाही, आणि जी पुस्तके जवळ आहेत त्यातही सातत्य राहिले नाही. असं कोण म्हणत आहे, लेखक म्हणत आहे किंवा लेखिका म्हणत आहे, कोण आहे आम्हाला माहीत नाही, लेडीज आहे की जेंट्स आहे आम्हाला माहीत नाही. तुम्ही कोणतंही काम करता सुद्धा हा काय करू शकता, पॅरेग्राफ ऐकू शकता. हां, ठीक आहे. तर पुन्हा मी याला काय करतो, रिपीट करतो. ज्याला ग्रंथसंग्रह असे सुंदर आणि भारदस्त नाव द्यावे असा पुस्तकांचा साठा खरे तर माझ्यापाशी नाही, आणि जी पुस्तके जवळ आहेत त्यातही सातत्य राहिले नाही. म्हणजे असे की अनेकदा माझा हा तथाकथित संग्रह बदलत राहिला आहे. काही पुस्तके विद्यार्थ्यांनी किंवा अतिप्रेमळ मित्रमैत्रिणींनी नेऊन परत न केल्यामुळे गायब झाली. काही जुनी पुस्तके मी स्वतःच काढून टाकली. पाण्यात भिजणे, वाळवी लागणे अशा नैसर्गिक आपत्तींनी काही पुस्तकांचा अकाल मृत्यू ओढवला. मुंबई सोडून मी पुण्याला आले. आता आले म्हटलं आहे म्हणजे कोण असेल, लेखिका आहे, ठीक आहे. आले तेव्हा त्या स्थलांतरात कितीतरी पुस्तके गेली. हे असे चाललेले असते, पण पुस्तके कमी होतात तशी वाढतही राहतात. काही उत्तम पुस्तके मी खरेदी करते, काही दुर्मिळ पुस्तके तर चक्क रस्त्याच्या कडेला मेन कापडावर पुस्तके अंतरून बसलेल्या विक्रेत्यांकडून मला मिळालेली आहेत. तात्पर्य, माझा ग्रंथसंग्रह वरकरणी यथावत दिसला तरी आतून तो सारखा घडत, मोडत, पालटत असतो. माझ्या त्या त्या वेळच्या अभिरुचीनुसारही काही बदल होत असतात. त्यामुळे नेमक्या कोणत्या ग्रंथसंग्रहाबद्दल लिहायचे हाच मुळी पहिला प्रश्न आहे. त्यानंतर तिथं पुढला दिलेला आहे की माझ्या सुदैवाने ग्रंथांची संगत अगदी बालपणापासून मला लाभली, आणि त्यामुळे त्यांचे नुसते आसपास असणे देखील केवढे आनंदमय असते हे त्या वयापासून मला उमगले. माझ्या वडिलांना आणि आईलाही वाचनाचे अतोनात वेड होते. आईला थोडे अधिकच, म्हणजे बाबांपेक्षा आईला जास्त वाचनाचे वेड होते. मी 8-9 वर्षाची असेन तेव्हा आमच्या घरी अनेक कादंबऱ्या, नाटके, भारतगौरव, ग्रंथमाला, हिंद एजन्सीमाला, महाराष्ट्र कुटुंबमाला अशा मालांची पुस्तके होती. गडकरी, हरिभाऊ देवल,
किर्लोस्कर, खाडिलकर असे मातब्बर लेखक होते. गृहलक्ष्मी हे त्या काळातले प्रसिद्ध स्त्री जीवनविषयक मासिक माझ्या आईसाठी वडिलांनी मुद्दाम सुरू केले होते. नकळत्या वयात ही पुस्तके मी वाचली. पुन्हा माझ्या वाचनावर घरात कसलेही निर्बंध नव्हते. त्यामुळे थोर लेखकांच्या साहित्याबरोबरच मी इतर काय काय वाचत असे. त्यात हडपांच्या कादंबऱ्यापासून स्वामी शिवानंदाच्या तेव्हा गाजलेल्या पण संपूर्णतः अशास्त्रीय पुस्तकांपर्यंत आणि 4 आने मालेच्या रहस्यकथांपासून ते श्रीधर कवींच्या धार्मिक काव्यग्रंथाच्या गद्य अनुवादापर्यंत काय हवे आणि नको तेही मी मुक्तपणे वाचत असे. या बेशिस्त पण भरमसाठ वाचनाने माझ्या वाचन प्रेमावर कायमचे शिक्कामोर्तब केले आणि आपल्याशी इतर काही नसले तरी चालेल पण पुस्तके मात्र हवीतच अशी मनाची धारणा होऊन बसली. आता हा दिलेला आहे पॅराग्राफ. याच्यानंतरचे आहेत काय आहेत प्रश्न. बघूया आपण काय प्रश्न आहेत. तर काय म्हणत आहे की उमगणे या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा. उमगणे म्हणजे आता तुम्ही म्हणाल काय गुरुजी हा तर भलताच केला जे तुम्ही 4चे 4ही बरोबर आहेत. ॲक्च्युली काय आहे भाऊ की हा मी दुसऱ्या भाऊकडून दुसऱ्या ताईकडून जमवला आहे आणि त्यांच्याकडे काय होते एक एक उत्तर टिकमार्क केलं होतं. आम्ही थोडीशी बहादुरी केली आणि सर्व उत्तर काय करून दिले टिकमार्क करून दिले. हां तर आपण बघूया उमगणे या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा. आता उमगणे या शब्दाच्या पर्यायवाची शब्द निवडा असे. उमगणे म्हणजे काय होणे तर आकलन होणे. हा बरोबर आहे. उमगणे म्हणजे उमटणे होत नाही. उमगणे म्हणजे उबग होत नाही आणि उमगणे म्हणजे आश्वासनही होत नाहीत. मग बरोबर समानार्थी पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक 1 म्हणून काय करायचं पहिल्याचं उत्तर 1ला तुम्ही काय करायचं पूर्ण गोला भरायचा. हा असा माझ्या मी जसा केला तसा ओबडधोबड करायचा नाही. दुसरा बघूया. प्रस्तुत लेखात लेखिका कोणत्या महत्त्वपूर्ण बाबीबद्दल समाधान व्यक्त करते. कोणत्या तर वाचनप्रेमबद्दल, भारदस्त ग्रंथसंग्रहाबद्दल, अभिरुचीबद्दल की रहस्यकथाबद्दल. सांगा इथं कशाबद्दल समाधान व्यक्त करत आहे तर वाचन प्रेमाबद्दल. कशाबद्दल वाचन प्रेम. कारण की हा कुठं आलेला आहे हाच आपला उतार्यामध्ये आलेला आहे. उतार्यामध्ये जे असेल तेच लिहायचं. आपला जास्त डोका लावायचं नाही. बरोबर आहे ना ताई. हां त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. वडिलांनी आवर्जून सुरू केलेला उपक्रम कोणता तर स्थलांतर कार्याचे उपक्रम की गृहलक्ष्मीचे आरंभ, धार्मिक काव्यग्रंथांचा अनुवाद की पुस्तके नाहीसे करणे. आता वडिलांनी आवर्जून सुरू केलेला उपक्रम कोणता सांगा बरं कोणता आहे तर तो आहे गृहलक्ष्मीचा आरंभ म्हणून पर्याय क्रमांक 2 याच्या बरोबर उत्तर असेल. पुढला प्रश्न आपण बघूया. काय म्हणतो भारदस्त शब्दाच्या विरुद्धार्थी आशय असलेला शब्दाचा पर्याय निवडा. भारदस्त याच्या विरुद्धार्थी काय होईल. भारदस्त म्हणजे याच्या विरुद्धार्थी सुंदर होईल का नाही. हा समानार्थी होऊ शकतो. देखना याच्या विरुद्धार्थी होणार नाही. उच्च होणार नाही. मग निम्न भारदस्तच्या विरुद्धार्थी आशय असलेला शब्द कोणता होईल निम्न होईल म्हणून पर्याय क्रमांक 4 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण काय करूया पुढला प्रश्न बघूया. काय करूया पुढला प्रश्न बघूया. हां याच्यामध्ये पण हां ठीक आहे. पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय विशेष नाम नसलेला गृहलक्ष्मी हा काय आहे जी गृहलक्ष्मी काय आहे विशेष नाम आहे. ग्रंथसंग्रह काय नाव आहे जी काय आहे जी हा विशेष नाम नाही. गडकरी विशेष नाम आहे. त्यानंतर श्रीधर हा सुद्धा विशेष नाम आहे. मग नसलेला कोणता आहे ग्रंथसंग्रह पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की लेखिकेने तिच्या सतत परिवर्तनशील ग्रंथसंग्रहामागील सांगितलेल्या कारणापैकी नसलेला कारण शोधा. नसलेला कारण मित्रमैत्रिणींनी पुस्तके परत केला होता का जी मित्रमैत्रिणींनी त्याची जी पुस्तके आहेत ते परत केलं होतं का. नसलेला नाही. ठीक आहे. त्यानंतर जुनी पुस्तके निकालात काढणे हेही नाही. त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे ठीक आहे त्यांना ते काय म्हणतो ते कीड वगैरे लागली होती आणि रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे असा केला आहे का नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे हा काही त्याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की प्रस्तुत उतार्याच्या आधारे पुढीलपैकी चुकीचे विधान शोधा. काय म्हटलं आहे चुकीचे विधान शोधा. बघूया आपण. काही जुनी पुस्तके मी स्वतःच काढून टाकली.
ते तर बरोबर केला. माझ्या वाचनावर घरात निर्बंध होते असं आहे का? नाही, हा चुकीचा आहे. पुस्तके मात्र हवीतच अशी मनाची धारणा झाली, हाही बरोबर आहे. नकळत्या वयात ही पुस्तके वाचली, हाही बरोबर आहे. म्हणजे चुकीच्या काय दिलेलं आहे? तर ऑप्शन नंबर 2च दिलेला आहे. त्यानंतर पुढला बघूया. काय म्हणत आहे की लेखिकेच्या आईला वडिलांच्या तुलनेत कोणत्या गोष्टीचा छंद होता? अनुवाद कार्याचा छंद होता, भारदस्तपणामध्ये छंद होता, स्थलांतरणाचा छंद होता की वाचनामध्ये? तर इथं दिलेलं आहे की वाचनामध्ये आईला वडिलांच्या तुलनेत जास्त छंद होता. त्यानंतर पूर्ण काय दिलेलं आहे? एक उतारा दिलेला आहे आणि त्याच्यानंतरची काय करा म्हणे? त्याच्यानंतरचे काय करा म्हणे? प्रश्न तुम्ही सोडवा बापू म्हणे. काय म्हणे? प्रश्न सोडवा म्हणे. ठीक आहे, आता आपण उतारा वाचूया. तर गरज ही शोधांची जननी आहे. हां, अम्मा होय, ठीक आहे. असं सुविख्यात वचनच आहे. गरज ही शोधाची जननी होय, ठीक आहे. असं काय आहे? सुविख्यात वचनच आहे. माणसाच्या विविध गरजांतूनच त्याला नाना शोध लागले. जिज्ञासा, कुतूहल यामधूनच विज्ञानाची प्रगती झाली. अनेक गूढ अगम्य गोष्टींची उकल विज्ञानामुळेच झाली. त्यामागचा कार्यकारणभाव समजला. संशोधनाच्या पद्धती विकसित झाल्या. विज्ञानाच्या अनेक शाखा विकसित झाल्या आणि प्रगतीची अनेक क्षितिज ओलांडून जणू अंतराळ देखील माणसाच्या कवेत आलं. दुसऱ्या सहस्त्रकाच्या पूर्वार्धात म्हणजे इसवी सन 1001 ते 1500 शास्त्रज्ञांच्या प्रामुख्याने खगोलशास्त्र, भूगोल, गणित आणि वैद्यक या मूलभूत क्षेत्रांमध्ये संशोधन केलं. विश्वाचे गूढ उकलणं व त्यातून मानवी प्रगतीला उपकारक असे उपक्रम राबवणं अशा प्रामुख्याने 2 भूमिका शास्त्रज्ञांनी या काळात बजावल्या. या सहस्त्रकाच्या उत्तरार्धात मात्र अनेक विज्ञान शाखा विकसित झाल्या, ज्यामध्ये भूशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, अणुविज्ञान इत्यादी शाखांच्या विकासासोबत मनोवैद्यकशास्त्र, मानववंशशास्त्र या नव्या शाखांनाही गती प्राप्त झाली. गणित, भूमितीच्या क्षेत्रातही लक्षणीय प्रगती झाली. वैद्यकशास्त्रात औषधोपचार, त्याच्यानंतर शल्यचिकित्सेपासून ते अवयव रोपणापर्यंत संशोधकांनी मजल मारली. त्यानंतर आपण बघूया, एवढेच नव्हे तर क्लोरीनच्या निर्मितीपर्यंत त्यांनी झेप घेतली. दळणवळणाच्या क्षेत्रात जहाज, रेल्वे, विमान, रस्ते बांधणी, पूल बांधणी या योग्य भरीव प्रगती साध्य झाली. मुद्रणकलेत विलक्षण प्रगती झाली. संपर्क क्षेत्रात दूरध्वनीपासून मोबाईल, इंटरनेटपर्यंत क्रांती होऊन मानव माहिती युगात पोहोचला. सहस्त्रकाच्या अखेरच्या टप्प्यात संगणकाद्वारे माहितीचं विश्वव्यापी जाळं निर्माण झालं आणि इतरही क्षेत्रात आमूलाग्र बदल सुरू झाले. अंतराळात भरारी घेऊन मानवाने चंद्रावर पाऊल टाकलं आणि त्यांची शोधयात्रा पुढे सुरूच आहे. पण मानवजातीला उपकारक गोष्टीसोबतच संहारक कारणासाठी ही मानवाने विज्ञानाचा दुरुपयोग केला. दारुगोळ्यापासून ते आण्विक रासायनिक अस्त्रांपर्यंत अनेकविध अस्त्र त्याने निर्माण केली. अस्त्रांमुळे अनेक विनाशकारी प्रसंग ओढवले आणि या अस्त्रांमुळे मानवाच्या अस्तित्वापासून ते पूर्ण जीवनसृष्टीलाही धोका निर्माण झाला. विज्ञान क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मानवाने पर्यावरणाच्याही गंभीर समस्या निर्माण केल्या. एकंदरीत विज्ञानामुळे आपण कल्पनातील प्रगती केली आणि संहारामुळे हतबुद्धही झालो. जीवन सुखकर केले आणि पर्यावरणाला धोकाही निर्माण केला. विज्ञान क्षेत्राचा असा भरगच्च प्रवास या सहस्त्रकात झाला. इथं हा पॅराग्राफ संपला आहे आणि काय आलं की याच्या आधारावर आता आपल्याला काय करायची आहेत? प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. चला बघूया आपण काय म्हणतो आहे की जिज्ञासा शब्दाच्या समानार्थी आशय नसलेला. आता जिज्ञासेचा समानार्थी आशय नसलेला शब्दार्थ म्हणजे असा सांगा जो जिज्ञासेच्या समानार्थी होत नाही. तर जिज्ञासा म्हणजे कुतूहल होते, शोधक बुद्धी होते. जिज्ञासा म्हणजे जिकीर होत नाही आणि जिज्ञासा म्हणजे ज्ञान लालसा पण होते. म्हणून याचा काय आशय नसलेला शब्द आहे? जिकीर. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. काय म्हणत आहे की या 1000 वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणती नवी विज्ञान शाखा विकसित झाली नाही? दुसऱ्या टप्प्यात
अणुविज्ञान झाली नाही का, त्यानंतर मनोवैद्यक झाली नाही का, भूशास्त्र झाली नाही का, की खगोलशास्त्र झाली नाही का. तर कोणती नवीन शाखा काय म्हणतो विकसित झाली नाही, तर खगोलशास्त्र ही दुसऱ्या टप्प्यात नवीन विज्ञान शाखा विकसित झाली नाही, असं कुठं लिहिलेलं आहे, आपल्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया की विज्ञान क्षेत्रातील कोणत्या गोष्टीमुळे आपण हतबुद्ध झालो असे लेखकाला वाटतो. तर संहारकतेमुळे, बरोबर वाटते. जिज्ञासामुळे नाही. आमूलाग्र बदलामुळे, हेही नाही. आणि विविध ज्ञानशाखांच्या विकासामुळे नाही. तर याचं बरोबर उत्तर काय येईल, तर संहारकतामुळे आपण काय झालो, हतबुद्ध झालो असे लेखकाला वाटते. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. काय म्हणतो की पुढीलपैकी पर्यायांपैकी विशेष नाम शोधा. विशेष नाम. जहाज काय आहे जी, सामान्य नाम आहे. जहाज कोणताही जहाज होऊ शकते. विमान सामान्य नाम आहे. चंद्र, भाऊ एकाच नाव आहे जी, चंद्र, तो मुनमुनवाला चंद्र, तर हा काय आहे जी, विशेष नाम आहे. रस्ता हा सुद्धा सामान्य नाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याच्या काय होईल, उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला बघूया. काय करूया, अरे कोणाकोणाकडे जाते रे, ठीक आहे, काय म्हणते, ठीक आहे, ठीक आहे. पुढीलपैकी कोणती बाब आवागमनाशी संबंधित नाही. आवागमन, रस्ते बांधणी काय होईल जी, आवागमन होईल. पूल बांधणी, आवागमन. दारू गोळा निर्मिती, अस्त्र शस्त्र, ठाईंग ठुईंग ठांग ठिंग, ते कोणाशी, आवागमनाशी संबंधित नाही. उड्डाणपूल ते सुद्धा आवागमनाशी संबंधित आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर मुद्रण कलेत विलक्षण प्रगती झाली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. जात, विलक्षण प्रगती झाली. तर आता स्वतःच प्रश्न बघूया, मुद्रण कलेत कशी प्रगती झाली, तर काय झाली जी, विलक्षण प्रगती झाली. म्हणजे कशी, विलक्षण काय आहे जी, तर विलक्षण ते काय आहे, विशेषण आहे. विलक्षण काय आहे, विशेषण आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. चला ठीक आहे जी, ठीक आहे. त्यानंतर पुढला शब्द बघूया आपण. काय म्हणतो की लेखकाच्या मते कोणत्या 2 महत्त्वाच्या सकारात्मक कृती या काळात शास्त्रज्ञांनी राबवल्या. सकारात्मक म्हटलं आहे. काय म्हटलेलं आहे, सकारात्मक. सांगा जी कोणता. अनेकविध शास्त्रास्त्र व जीवसृष्टीला धोका. हा धोका सकारात्मक कसा होईल, तो नकारात्मक होईल. विनाशकारी घटनांच्या व पर्यावरणातील समस्या, हा समस्याला म्हणजे सकारात्मक होऊ शकत नाही. त्यानंतर विश्वाचा बोध व मानवी प्रगतीला अनुकूल उपक्रम, हा सकारात्मक आहे. त्यानंतर विज्ञान क्षेत्रातील अतिमहत्वाकांक्षा व व्यापक संहार हा सकारात्मक नाही तर नकारात्मक, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला बघूया. आता आहे अध्यापनशास्त्रावर आलो आपण, ठीक आहे जी. त्यानंतर काय म्हणतो की एखादा पाठ शिकवल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामांचे विविध प्रकार, मग तो सामान्य नाम असो, विशेष नाम असो इत्यादी शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. असे करणे म्हणजे काय, व्याकरण नियमांची घोकणपट्टी करणे, व्याकरण शिक्षण करणे, की व्याकरण भाषांतर पद्धती करणे, की ससंदर्भ भाषांतर करणे. सांगा बरं जी, काय होईल सांगा बरं. आता मला कुठं आहे, दिसत नाही आहे याच्या, हे दिसलं, ठीक आहे, ठीक आहे. काय म्हणलंय, काय करायचे वाटते, तर एखादा पाठ शिकवण्यावर मुलांना पाठातील नामांचे विविध प्रकार शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यास लिहिण्यास सांगते. म्हणजे काय करते, तर त्यावेळी जी काही शिक्षिका आहे ती ससंदर्भ व्याकरण करण्यास त्यांना सांगते, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचा उत्तर असेल. त्यानंतर पुढीलपैकी कोणती बाब अर्धचेतनावस्थेची प्रक्रिया असून, अर्धचेतनावस्था पूर्ण नाही, अर्धचेतनावस्थेची प्रक्रिया असून मुलं त्यांच्या संभाषणासाठी वापर करतात. तर कोणती अर्धचेतना, भाषा शिकणे, भाषा आत्मसात करणे, द्वितीय भाषा, की भाषिक सामर्थ्य. आता याच्यामध्ये अर्धचेतनामध्ये काय येईल, भाषा आत्मसात करणे. हे अर्धचेतनावस्थेची काय आहे, प्रक्रिया आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढला प्रश्न आपण इथं घेऊया की मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल जी. त्यांना पाठ्यपुस्तक वाचण्यास सांगाल. वाचा रे बापू, मी खुर्चीवर बसतो, अशानं होत नाही जी. जिल्हा परिषद तुटून राहिल्या आहेत.
त्यांना पाठाचा सारांश पाठ करण्यास सांगाल. घोकमपट्टी नको बापू, पाठवाट काही नको. मुलांच्या वयाला अनुरूप बाल साहित्याचा वापर करणे, ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. हा करू शकतो जी. पुढलाही बघूया. पाठाचे त्यांच्या भाषेत भाषांतर करून त्यांना प्रश्नाची उत्तरे पाठ करण्याचा. अरे घोकमपट्टी आला म्हणून पर्याय क्रमांक 3 याच्या काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. ओटी सरला या बाजूला फेकूया आता. मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहण्यास पुढीलपैकी कोणती बाब मदतरूप ठरते? पहिला दिलेला आहे काय? मुलांना त्यांची पाठ केलेली कविता साभिनय म्हणण्यास सांगणे. म्हणजे काय होते म्हणते? त्यांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहता येत नाही म्हणते त्याच्यानी. दुसरा, पाठाचे मातृभाषेत भाषांतर करण्यास सांगणे. म्हणजे होते जी गुरुजी म्हणते. चला ठीक आहे. तिसरा बघूया. त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे. ठीक आहे जी. आणि कवितेतील काव्यात्मक क्लुप्ती शोधण्यास सांगणे. यापैकी जो पर्याय क्रमांक 3 आहे हा काय होईल? मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासण्यासाठी आपल्याला काय होईल? मदत मिळेल. कशामुळे? त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची काय देणे? संधी देणे. चांगला शिक्षक काय देतो? आपल्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देतो. त्यानंतर पुढला, पाठाशी संबंधित मजकुराच्या आधारे विद्यार्थी मजकुराचा नेमका अर्थ शोधतात आणि वाक्य, शब्दसंबंध आणि शब्दांच्या आधारे निर्माण होणाऱ्या मजकुराला समजतात. मजकुराचा या प्रकारे अन्वयार्थ लावणे म्हणजे काय? तर काय होईल? ऊर्ध्वगामी उपकौशल्य होईल की अधोगामी उपकौशल्य होईल की समग्र भाषा पद्धती होईल की समाकलित पद्धती होईल? काय होईल? तर याच्यामध्ये काय होईल? त्याला आपण काय म्हणतो? अधोगामी उपकौशल्य असं त्याला म्हणता येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याच्या उत्तर असेल. पुढला, मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत कुठं आहे जी? कुठं गेला बापू? थांबा, आम्हाला बघू द्या. आम्हाला पण प्रश्न बघावा लागते ना जी. तर काय दिलेलं आहे की मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत प्रतिसंभरण म्हणजे फीडबॅक देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे? पहिली बाब इथं दिलेली आहे की शिक्षकांनी मुलांना चुका लगेच त्यांच्या ध्यानात आणून द्यावी. चांगला शिक्षक असा करू शकत नाही जी. फक्त त्याच मुलांना प्रतिसंभरण द्यायला, फीडबॅक देणे ज्यांच्या भाषिक वापर कमकुवत आहे. नाही, सर्वांना करायचे. शिक्षकांना त्यांच्या चुकांचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणे. हा काही एक बरोबर पद्धती आहे. पुढला पण बघून घेऊया. मुलांना त्यांच्या चुका निदर्शनास आणून दिलेल्या आवडणार नाही असे समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे नाही. दुर्लक्ष पण करू शकणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 याच्या काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय म्हणतो? पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय? पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय? तर बघूया आपण पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय. तर पाठ्यपुस्तकाच्या पातळीपेक्षा वरच्या दर्जाचे अध्यापन करणे किंवा पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जादा साधन सामुग्री उपलब्ध करून देणे किंवा संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून घेणे गरजेचे नाही. हा तर होणारच नाही. त्यानंतर पाठ्यपुस्तक काठिण्य पातळी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेच्या पलीकडची असणे हाही होणार नाही. मग पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये सांगा की पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय? तर पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 याच्या काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की भाषेच्या पाठ शिकवताना शिक्षिका विज्ञान आणि सामाजिक शास्त्रातील पाठांचाही वापर करते आणि मुलांना तो वाचण्यास सांगते कारण त्यातील भाग भाषेशी संबंधित आहेत. असे करणे म्हणजे काय? त्याला आपण आंतरविद्याशाखीय पद्धत म्हणूया, पाठ्यक्रम व्याप्त भाषा म्हणूया, बहुपदरी भाषा शिक्षण म्हणूया की विषय भाषा शिक्षण म्हणूया. तर आपण त्याला काय म्हणूया? तर भाषेच्या पाठ शिकवून शिक्षिका विज्ञान आणि सामाजिक शास्त्रातील पाठांचाही काय करते? वापर करते. त्याला आपण
पाठ्यक्रम व्याप्त भाषा असे म्हणूया. म्हणून पर्याय क्रमांक 2 काय असेल, बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते. तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. गुंतागुंतीची अवघड संहितेचे वाचन करून, शिक्षकाच्या आदर्श उच्चाराचे श्रवण करून, त्यानंतर वास्तव जीवन परिस्थितीतील संभाषणाच्या द्वारे, की बोलताना चुका करणे टाळण्यातून. तर यामध्ये याच्या बरोबर उत्तर येईल की कोणत्या गोष्टीचे सबलीकरण आपण संभाषण कौशल्य विकसित करू शकतो. तर वास्तव जीवनातील परिस्थितीच्या संभाषणाशी पर्याय जोडून आपण काय करू शकतो, संभाषण कौशल्य विकसित करू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढला इथं दिलेला आहे की व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते. व्याकरण शिकल्यामुळे साक्षरता होते का नाही, व्याकरणच्या आणि साक्षरता. अचूकता, व्याकरण म्हणजे अचूकता, हा बरोबर आहे. ओघ तोही होत नाही, व्याकरणाच्या ओघ आणि शब्दसंग हाही होणे म्हणजे अचूकता आपण काय करतो, सुधारते आपली. व्याकरण आपला जेवढा चांगला तेवढा आपण अचूक बोलतो आणि लिहितो सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. हा सुद्धा प्रश्न शोधून घेऊया. कुठं आहे जी, कुठं आहे बघू द्या, मला शोधू द्या. सापडला का जी, हो सापडला. ठीक आहे. तर काय म्हणत आहे इथं 146. हां, भाषा शिक्षिका, हा केव्हाचा प्रश्न आहे जी, 2021चा. ठीक आहे. भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलांना एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करण्यास सांगते, म्हणजे बोलण्यास सांगते. असे सांगणे म्हणजे काय. मुले अनुभव सांगत असताना वर्गात गोंगाट निर्माण करणे नाही, गोंगाट तर होणार नाही. त्यानंतर आपण दुसरा बघूया. मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेची वाढ होणे, हा मला बरोबर वाटत आहे. तिसरा पण आपण बघून घेऊया. वर्गात गैरशिस्त निर्माण करणे, हाही होत नाही. स्वतःचे अनुभव सांगण्याने गैरशिस्त होऊ शकत नाही. पाठ्यपुस्तक वाचनातून निर्माण होणारा वैताग घालवणे, हाही होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की लेखकाच्या प्रक्रिया पद्धतीत लेखनाच्या प्रक्रिया पद्धतीत, ज्याला आपण प्रोसेस अप्रोच म्हणतो, कोणती बाब समाविष्ट असते. तर या ज्या काही संपादन आहे, बुद्धिमंथन आहे, उजळणी आहे आणि आराखडे, याच्यामध्ये याचं सिक्वेन्स कसा लावायचं. तर सर्वात अगोदर काय करावं लागते, बुद्धिमंथन करावे लागते आणि त्याच्यानंतर बुद्धिमंथन झाल्यानंतर आराखडा तयार करावा लागते. आराखडा तयार झाल्यानंतर त्याची उजळणी आणि त्याच्यानंतर काय येते, संपादन येते. म्हणजे पहिलं अगोदर आपण काय म्हणलं, इथं काय येईल, मी इथं नाही आता जर लिहिलं म्हणजे काय येईल, BDCA असं कुठं लिहिलं आहे, BDCA. तर सर BDCA जी हा ऑप्शन नंबर 4 मध्ये लिहिला आहे जी, है ना. अगोदर आपण काय म्हणलं होतं की बुद्धिमंथन होणे, त्याच्यानंतर आराखडा तयार करणे आणि त्याच्यानंतर उजळणी करणे आणि त्याच्यानंतर मग संपादन. तर BDCA असा ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की वर्ग शिक्षिका मुलांना आपल्या संचयिकेतील 5 चांगल्या वस्तू सोडून बाकीच्या वस्तूंना काढून टाकण्यास सांगते. तुम्हीच काढा चांगल्या वस्तू सोडून. त्यानंतर ती मुलांना त्या 5 वस्तूबद्दल बोलण्यास सांगते. असे करणे म्हणजे काय करणे, तर ते 5 स्वतःच काढतात. म्हणजे काय करतात, तर अगदी सोपं आहे. वाङ्मयाने केलेले सवंगड्याने केलेले मूल्यमापन करतात, स्वमूल्यमापन करतात, शिक्षकाने केलेले मूल्यमापन करतात, की सारांशीकृत मूल्यमापन करतात. ते तर स्वतःच काय सर्व करतात. म्हणून स्वमूल्यमापन करतात. कारण की 5 वस्तू सर्वात चांगल्या तेच ठेवतात आणि त्याच्यावर त्या 5 सर्वात चांगले काय तेच बोलतात. म्हणजे ते काय करतात, स्वमूल्यमापन करतात. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण की प्राथमिक पातळीवर भाषा शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते साधन सर्वात महत्त्वाचे आहे. भाषा शिकण्यासाठी बालसाहित्य सर्वात महत्त्वाचे आहे, की वर्तमानपत्र सर्वात महत्त्वाचे आहे, की संगणक सर्वात महत्त्वाचे आहे, की रेडिओ सर्वात महत्त्वाचे आहे. तर प्राथमिक पातळीवर म्हटलं आहे तर प्राथमिक पातळीवर बालसाहित्य अतिशय महत्त्वाचं आहे. लहान बालसाहित्य, बालकांचे जे साहित्य आहे तेच त्यांना आवडतं आणि त्याद्वारेच लहान मुले किंवा लहान मुली प्राथमिक पातळीवर शिकत असतात. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे की मुलांमध्ये मौखिक क्षमता ओरल एबिलिटी, ठीक आहे,
मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे? सर्वात कमी महत्त्वाची कोणती आहे म्हणते? सांगा भाऊ म्हणते. तर वस्तूंचा परिचय करून देणे हा तर चांगला आहे जी. त्यांच्या शब्दात गोष्ट सांगणे हेही चांगलं आहे. शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे हा तेवढा चांगला नाही आहे. एखादी घटना वर्णन करणे ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे सर्वात कमी महत्त्वाचे काय दिसले आपल्याला? शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे, म्हणून ऑप्शन नंबर 3 याचे काय होईल? बरोबर उत्तर येईल. आता जर तुम्हाला वाटत असेल की ओटी सर आमच्यासाठी ओव्हरटाईम करतात, तर आणि असेच CTETची परीक्षा होतपर्यंत मग ते सर्वात आधीच खूप महत्त्वाचे प्रश्न असो की PYQ असो, कोणत्याही CTETसाठी प्रत्येक विषय तुम्हाला ओटी सरांच्या चॅनलमार्फत मिळेल. त्यामुळे जर आवडलं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला कोणतेही पैसे लागत नाही, कारण की तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि ओटी सर तुमच्याकडे काय येतील? एका क्लिकवर नोटिफिकेशन अवेलेबल होतील. सध्या इथंच थांबतो. नमस्कार.